आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवूयात। त्यासाठी हे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे मी। डाळिंब आहे, खरबूज आहे, पायनॅपल आहे, केळे आहेत, द्राक्षे, सब्जा बी घेतलेला आहे आणि पपई। कृतीला सुरुवात करूया। 1 चमचा तूप टाकूया, दूध टाकूया, साखर। दुधाला उकळी येईपर्यंत आपण कस्टर्ड पावडर जे घेतलेले आहे त्यामध्ये दूध टाकून ते लिक्विड स्वरूपात करूया। कस्टर्ड पावडर अशा पद्धतीने वापरल्यामुळे पावडरच्या गाठी होत नाहीत। हे बघा, ढवळून घेऊया आणि फक्त 1 ते 2 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। दाटसरपणा आलेला आहे या दुधाला। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण सर्व फळे टाकून घेऊया। आवडीनुसार कमी जास्त वापरू शकतो। पायनॅपल टाकूया, सफरचंद, केळी। अशा पद्धतीने आपण हे सर्व फळे टाकलेले आहेत। आणि आता सर्वात शेवटी हा भिजवलेला सब्जा टाकूया आणि मिक्स करून घेऊया। फ्रूट कस्टर्ड तयार झालेला आहे। याला फ्रीजमध्ये 1 ते 2 तास ठेवून द्यायचं आहे। ते अशा पद्धतीने मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं फ्रूट कस्टर्ड। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये दुसरे कोणतेही फळं वापरू शकता। ग्लासमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण हा फ्रूट कस्टर्ड ग्लासमध्ये काढून घेत आहोत। वरून थोडासा सब्जा टाकूया, व्हॅनिला इसेन्स, अशा पद्धतीने हे आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।